आताची सगळ्यात मोठी बातमी, नाफेडच्या कांदा खरेदीत केंद्राच्या असमान वाटपावरून नवा वाद निर्माण झालाय। नाशिक जिल्ह्यातील प्रमुख उत्पादक तालुके डावलून ठराविक तालुक्यांमध्येच एकापेक्षा जास्त केंद्र दिली आहेत। यात परप्रांतीय रॅकेट आणि भांडवलदार सक्रिय झाल्याचा आरोप होतोय। व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदा शेतकऱ्यांच्या नावाखाली शासकीय दरानं खपवून कोट्यवधींचा डल्ला मारण्याची शक्यता आहे। यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। नाफेडकडून मर्जीतल्या केंद्रांवर आता मेहरबानी केली जाते। खरेदी केंद्रांची तालुकानिहाय संख्या किती आहे बघा। निफाड 6, देवळा 5, चांदवड 3, सटाणा 1 आणि नांदगावमध्येही केवळ 1। तर खरेदी केंद्रांची स्थिती काय बघा। चांदवड, देवळा आणि लासलगावमध्ये प्रत्येकी 3 केंद्र आहेत। उमराणे, पिंपळगाव आणि बसवंतमध्ये प्रत्येकी 2 केंद्र आहेत। निफाड, ताहराबाद, नांदगाव प्रत्येकी 1 केंद्र। थेट जाऊयात नाशिकला, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अभिजित, कांदा उत्पादकांची पुरती थट्टा चालवलेली हे यातून स्पष्ट दिसतंय। सुवर्णा, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नाफेडची कांदा खरेदी सुरू होण्याआधीच वादामध्ये सापडलेली आहे। कारण माझ्याकडे आत्ता जी यादी आहे त्यामध्ये 16 सहकारी संस्थांना या ठिकाणी नाफेडकडून कांदा खरेदीसाठी निवडण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त कांद्याची लागवड मालेगाव तालुक्यामध्ये झालेली होती। त्या ठिकाणी कांद्याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे। मात्र त्या मालेगाव तालुक्यामध्ये एकही केंद्र देण्यात आलेलं नाही आहे। येवला तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो, त्या ठिकाणी देखील एकही केंद्र देण्यात आलेले नाही आहे। दिंडोरी तालुका असेल, कळवण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो त्या तालुक्यात मध्ये देखील केवळ देवळ्याला एकच खरेदी केंद्र त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। यातले अनेक खरेदी केंद्र जे आहे ते अद्यापही सुरू झालेले नाही आहे। शेतकऱ्यांना नेमके हे केंद्र कुठे आहे ते देखील माहीत नाही। त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीने व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने कांदा विकत घेतात आणि तोच कांदा पुढे नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून घेतला गेल्याचं दाखवण्यात आलेलं होतं आणि या माध्यमातून कोट्यावधींचा गैरव्यवहार समोर आलेला होता। यंदा देखील तशाच पद्धतीने गैरव्यवहार होण्याची भीती आता या सगळ्या निमित्ताने उपस्थित होते। कारण शेतकऱ्यांना जर खरेदी केंद्रच माहीत नसेल तर शेतकरी त्या खरेदी केंद्रावर जाणार कसा, आपला कांदा त्या ठिकाणी विकणार कसा, हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण आणि त्यामुळेच बाजार समितीतून नाफेडने थेट कांदा खरेदी करावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। या सगळ्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील एक SOP बाजार समित्यांना देण्यात आलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नाफेडची खरेदी केंद्र कुठे आहे हे समजेल। मात्र अद्यापही याच्यावर देखील कुठलीही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आहे। त्यामुळे यंदा पुन्हा एकदा नाफेडच्या खरेदी केंद्रातील ही असमान रचना आणि काही तालुक्यांमध्ये खरेदी केंद्रच नसल्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या खरेदीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जातोय। सुवर्णा, ठीक, धन्यवाद अभिजित या संपूर्ण माहितीसाठी। तर कांदा खरेदीमध्ये मर्जीतल्या व्यापाऱ्यांनाच आता इथे कांदा विकता येणार आहे का, त्यांच्यावरच केंद्रानं मेहरबानी केली का, असा सवाल उपस्थित होतोय।